Welcome student. Venutai Chavan College, Karad, Standard 11, Bookkeeping and Accountancy. Last video we learned some basic accounting terminologies. In this video we learn basic accounting terminologies part 2. 13. Solvent. Solvent person means a person whose assets are more than liabilities is known as solvent person. First, liabilities means due some money to other people, other concern. And assets means a property of a concern, property of a company. असेट म्हणजे आपण मालमत्ता असं म्हणणार आहे आणि ती काय असणार आहे कंपनीची जशी मशिनरी आहे, बिल्डिंग आहे. आणि लायबिलिटीज इट इज बिझनेस ड्यू म्हणजे काय आहे तर बिझनेस कोणाला तरी काहीतरी देणं लागतं त्याला आपण लायबिलिटीज म्हणणार. मग ज्या व्यक्तीची इफ पर्सन असेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज or equal to his level, he is called as solvent person. In simple sentence, a person whose assets are more than liabilities is known as solvent person. Solvent person याला आपण श्रीमंत व्यक्ती किंवा सावकार व्यक्ती म्हणणार आहे ज्या व्यक्तीची मालमत्ता ही जास्त आहे, ज्याला नेट प्रॉफिट, ज्याला प्रॉफिट होतो, ती व्यक्ती आपण इथं सॉल्वंट पर्सन असं म्हणू शकतो. ज्याची असेट जास्त आहे त्याच्या देण्यापेक्षा. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन टोटल असेट्स अँड डेब्ट्स हॅव बीन कॅल्क्युलेटेड. हिज टोटल असेट ₹50 lakh and his total debts means due to business ₹30 lakh. Means A is a solvent person. 50 lakh minus 30 lakh is equal to 20 lakh. Means A is a solvent person. Then insolvent person. Insolvent person means a person whose liability are more than asset is an insolvent person. This concept is opposite of the solvent. Such a person liabilities are more than his assets. For example, a person total asset product having calculated his total asset ₹30,000 and his total debts ₹45,000. इनसॉल्वंट याचा अर्थ आहे की ती व्यक्ती दिवाळखोर झाली आहे, त्याच्याकडं लोन भरपूर झालेलं आहे, ती व्यक्ती दुसऱ्यांचे काय पैसे परत करू शकत नाही. जरी तिने स्वतःची मालमत्ता विकली, जरी सगळे असेट्स विकले, प्रॉपर्टी विकली, तरी तिला किती मिळतात? फक्त 30 lakh. आणि हीच डेट पण तिला देणं किती आहे? 45 lakh. इट मीन्स दॅट ए इज अ इनसॉल्वंट पर्सन. सम अदर इन वर्ड्स. If he is not position to get any amount from any source and if the court is so satisfied, then he will be declared as a insolvent person. Insolvent person किंवा ती व्यक्ती ही कोण इन्सॉल्वंट झालेली आहे हे कोर्टामार्फत तिथं सांगितलं जातं. Then next concept is accounting year. It is the period of 12 months for which accounts are maintained are closed by the proprietor. Accounting year start to 1st April
every year and close down in 31st March every year. It means that accounting year start to 1st April and close it 31st March. It has 12 months period. जे काही वर्षभरात आपण ह्याला अकाउंटिंग इयरला आर्थिक वर्ष असं म्हणतो आणि आपण अकाउंटन्सीमध्ये पाहिलेलं आहे की डे टू डेच्या बुककीपिंगमध्ये डे टू डे ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचं ॲनालायझिंग समरायझिंग जे काही केलं जातं ते या पूर्ण वर्षभरातल्या ट्रान्झॅक्शनचं केलं जातं, ते अकाउंटन्सीमध्ये केलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट इज गुडविल. Goodwill means a reputation of the business expressed in terms of money. याला मराठीत नावलौकिक हा शब्द आहे. ही कन्सेप्ट सांगायची झाली तर रिलायन्स, टाटा ही नावं जर मी तुम्हाला सहजपणे सांगितलं, हिरो होंडा, तर तुमच्यासमोर एक इमेज, बिझनेस कंपनीची इमेज तिथं तयार होते, चांगली इमेज. ती इमेज जी आहे त्यालाच आपण गुडविल म्हणणार. नावलौकिक. आज एखादा बिझनेस स्टार्ट केला आहे तर त्याला पटकन तिथं काय होणार आहे, स्टार्ट करून तो पुढे जाऊन त्याला प्रॉफिट मिळवून तो एस्टॅब्लिश होतोपर्यंत तिथं वेळ लागणार. मग हे जे गुडविल आहे हे खूप वर्ष तुमचं जेव्हा व्यवस्थित बिझनेस इन प्रॉफिटमध्ये असतो तेव्हाच हे गुडविल आपल्याला मिळतं. गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. गुडविल इज ॲन इनटँजिबल asset. Goodwill may be described as the aggregate of those intangible attributes of a business which contributes to its supplier earning capacity over a normal return of investment. It may arise from such attributes as a favorite location, that ability and skill of its employees and management, quality of its product and services, customer satisfaction, etc. त्या व्यक्तीला मिळणारी त्या एखाद्या कंपनीकडून जी काही सर्विस प्रोव्हाइड होते ती सर्विस आहे, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आहे, त्यानंतर क्वालिटी मेंटेन आहे, मॅनेजमेंट आहे, या सगळ्या गोष्टी मिळून काय होतं, गुडविल होतं. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज प्रॉफिट. व्हेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस, इट इज अ प्रॉफिट. For example, if goods are sold for rupees 50,000 and all expenses during the period amounted to rupees 30,000, means it's a cost price. 50,000 minus 30,000 is equal to 20,000. In this example, we earn 20,000 rupees प्रॉफिट. प्रॉफिटला आपण नफा असं म्हणतो. आणि आपण ह्याच्या आधी 6वी-7वीत असताना प्रॉफिट मीन्स काय बघितलेलं आहे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, हा फॉर्म्युला आपण तिथं पाहिलेला आहे. एव्हरी बिझनेस स्टार्ट फॉर अ अर्निंग प्रॉफिट. Then loss. Loss is opposite concept of the profit. When cost price of goods is more than its selling price, it is a loss. In formula,
Loss is equal to cost price minus selling price. For example, if goods are sold for rupees 50,000 and all expenses during the period amounted to rupees 75,000 means cost price, then the loss will be rupees 25,000. लॉसला आपण तोटा असं म्हणतो. ह्याचं फॉर्म्युला लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. In this example, cost price is more than selling price. Next, income. Income means it is a revenue arising as a result of business transaction. It is the amount receivable or realized from service provided and earned from interest, dividend, commission, etc. Income and profit are the different concept. It means that income when we provide some services and earning from the interest, dividend and commission. जेव्हा आपण एखादी सेवा देतो, सेवा आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळतं, डिव्हिडंड लाभांश मिळतो, कमिशन मिळतं, त्याला आपण इन्कम म्हणणार. मीन्स सम लँड we take in a rent. रेंटवर काहीतरी जमीन दिलेली आहे आणि मग त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, इन्कम मिळतो. नेक्स्ट कन्सेप्ट इज रेव्हेन्यू. इट इज इन्कम द बिझनेस हॅज फ्रॉम इट्स नॉर्मल बिझनेस ॲक्टिव्हिटीज, युजली फ्रॉम द सेल ऑर goods and services to customer. रेव्हेन्यू याचा अर्थ नियमित. हा एक आपल्याला नियमित असा मिळणारा इन्कम सोर्स आहे आणि ही एक नॉर्मली बिझनेसमधली कन्सेप्ट आहे की अशी एक कन्सेप्ट की ज्यातून आपण गुड्स सेल करणार आहोत किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करून कस्टमरला देऊन त्याच्यातून आपण काय मिळणार आहोत, रेव्हेन्यू म्हणजे नियमित असा इन्कम याच्यातून घेणार आहोत.